सतर्क पोलीस टाइम्स या साप्ताहिक वृत्तपत्राचे उद्घाटन पोलीस उपअधीक्षक शिरीष हुंबे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट पौर्णिमा शंके, कामठी पोलीस स्टेशनचे ठाणे हवालदार अशफाक तांबोळी, मनीष काळजे, रामपुरे, पोलीस टाइम्सचे संपादक नबी तांबोळी आदी उपस्थित होते। यावेळी पोलीस उपअधीक्षक हुंबे सर यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन संपादक नबी तांबोळी यांनी सत्कार केला। या कार्यक्रमास रिपब्लिकन गटाचे धर्मा माने, खुतबुद्दीन अत्तार, बाबूअण्णा ताकमोगे, प्रियंका गाडेकर, चंद्रशेखर जाधव, अब्दुल करीम पठाण, बशीर तांबोळी, अनिल कापुरे, सरफराज नाईकवाडी, सरफराज हवालदार, शिराज शेख आदी उपस्थित होते। सतर्क पोलीस टाइम्स साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक नबी तांबोळी यांनी सर्वांचे आभार मानले। पोलीस टाइम्स या वृत्तपत्राचे सोलापूर येथील कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले। पोलीस अधीक्षक शिरीष हुंबे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। त्यांनी मला सांगितलं की 70 पोलीस टाईम आहे आणि नवीन मासिक काढतो, मासिकाचं मला विनंती आहे। तसं मला एक 4-5 दिवसापूर्वी त्यांनी फोन केला होता। हे असं आमचा व्यस्त कार्यक्रम आहे, सध्या आषाढी आहे, 4-5 ड्रोन घेतलेले आहेत। ते ड्रोन नंतर समजा बाहेरून कोणी अटॅक केला होता, नवीन ड्रोन आहे, तर ते ड्रोन काढण्यासाठी एक गन आहे शासनाने आम्हाला मंजूर केलेली, ते करण्यासाठी ग्राहकाचा टाईम तरी म्हणजे कोणी टाईम येतो। आपण जे काम घेतलेलं आहे ते काम एक उत्तम काम आहे, ते काम निपक्षपाती पाहिजे। त्यामुळं पत्रकारिता किंवा संपादन ही गोष्ट अशी आहे ज्याच्यामुळं समाजामध्ये जागृती, पत्रकारिता आहे किंवा संपादक जो आहे त्याची मानसिक भूमिका काय आहे याच्यावर सगळ्या गोष्टी। जर समजा तो निगेटिव्ह लिहित गेला किंवा चुकीच्या गोष्टी लिहित गेला तर तसा समाज माध्यमावर प्रभाव पडतो। गुन्हेगाराच्या बाजूने त्यांनी लिहिलं तर गुन्हेगार मोठा होतो। मग सामान्य लोकांना काय वाटतं, शासनाने यंत्रणा उभा केली, एवढी पोलीस यंत्रणा आहे, वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणा आहे, मग एखादा चांगला माणूस आहे, समाजामध्ये काही लोक खूप चांगले असतात, सज्जन असतात, जनतेची सेवा करणारे असतात, पण त्यांना प्रसिद्धी कधी भेटत नाही, त्यांच्या कामाला प्रसिद्धी भेटत नाही। तर त्यांच्या कामाला प्रसिद्धी न भेटल्यामुळे काय किंवा ते काही प्रश्नही सोडवतात पण प्रसिद्धी भेटत नाही। त्यामुळे सर्वसामान्य माणसाला हे कळतच नाही की आपण यांच्याकडे गेलं तर हा प्रश्न आपला मार्गी लागेल। तर जर चुकून समोर पण गुन्हेगाराची प्रसिद्धी, गुन्हेगार खूप मोठ्या पदावर जाऊन बसलेले तुम्ही कुठेही बघितलेलं आहे आणि मग गुन्हेगार काय मार्गदर्शन करणार, तिथेच मार्गदर्शन करणार, समाजाला दिशा एकदम चुकीची होती। हा प्रसार माध्यम जे आहे पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा। तुमची भूमिका म्हणजे जे सत्य आहे ते सत्य समाजासमोर आणून मांडण्याचं काम आपलं आहे। पोलीस विभागाने किंवा कुठल्याही डिपार्टमेंटने चुकीचं काम केलं असेल तर ते चुकीचं काम ओपन करून तुम्ही ही चूक केली हे दाखवून द्यायचं काम करू, आणि हा खूप मोठा अधिकार तुमच्याकडे आहे। हा अधिकार सगळं तुम्हाकडे आहे, तर त्या अधिकाराचा आपण चांगला वापर करावा जनतेच्या सेवेसाठी। वास्तविकता जी आहे जनतेच्या लक्षात येईल अशा पद्धतीने आपण पत्रकारिता करावी। आणि आपला हा सतत पोलीस टाईम आहे, हे पत्रक आहे, आता मासिक आहे, वार्षिक व्हावं, पाक्षिकानंतर पत्र पेपर निघावा अशी आपल्याला शुभेच्छा। मला बोलवल्याबद्दल धन्यवाद।